मंडळी नमस्कार, जय गजानन. आज आपण हरितालिका जे व्रत आहे त्या व्रताची कहाणी श्रवण करणार आहोत. तर ही कहाणी श्रवण करण्याआधी तुम्हाला गणपती बाप्पाची कहाणी श्रवण करणं गरजेचं आहे, कारण गणपती बाप्पांना हा पहिला मान दिला गेलेला आहे. गणपती बाप्पाची कहाणी श्रवण किंवा वाचन केल्यानंतर ही कहाणी तुम्ही श्रवण किंवा वाचन करावी. तर चला मंडळी, आता आपण ऐकूया कहाणी श्री हरितालिकेची. ऐका हरितालिके तुझी कहाणी. एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतामध्ये चांगलं असं व्रत कोणतं आहे? श्रम थोडे आणि पुष्कळ असं फळ मिळेल असं एखादं व्रत असेल तर ते मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ, ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ आणि 4 वर्णामध्ये ब्राह्मणश्रेष्ठ, देवांमध्ये विष्णुश्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे जे व्रत आहे हे सर्वात श्रेष्ठ असं व्रत आहे. ते मी तुला आज सांगतो. तेच व्रत तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं होतं आणि त्याच्या पुण्याईने मी तुला प्राप्त झालो होतो. ते व्रत आता तू ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं. पूर्वी ते व्रत तू कसं केलं होतं ते मी तुला आता सांगतो. मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू लहानपणी खूप मोठं तप केलंस. 64 वर्ष झाडाची पिकलेली पानं खाऊन तू जगली होतीस. थंडी, पाऊस, ऊन आणि अशा तिन्ही ऋतूंमध्ये तू तुझं व्रत हे केलं होतं आणि सगळ्या यातना, थंडी, ऊन, वारा, पाऊस ह्या तू सोसल्या होत्या. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना खूप दुःख झालं आणि त्यांनी अशी कन्या मी कोणास देऊ अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली आणि त्यांना येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिच्या योग्य असा पती आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवलं आहे, म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला खूप आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद मुनी तिथून निघून विष्णूकडे आले. त्यांनी ही सर्व हकीकत भगवान विष्णूंना कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावली आणि नंतर तुझ्या सखीनं तुला रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलं, महादेवा वाचून मला दुसरा कोणताही पती करणे नाही. माझा निश्चय आहे की मला महादेव हाच पती हवाय. असं असून माझ्या बापांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला आता काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एक घोर अशा अरण्यामध्ये नेलं. तिथं गेल्यावर एक नदी तुमच्या दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केला. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलं. त्याची तू पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री तू जागरण केलं. त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व मी तिथून गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केली. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व घडलेली हकीकत तुझ्या वडिलांना सांगितली. पुढे त्यांनी तुला मला देण्याचं वचन दिलं व तुला परत ते घरी घेऊन गेले. मग काही दिवसांनी एक चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केलं. अशी ह्या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. या व्रताला हरितालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे
तर ही विधी कशी आहे या व्रताचा तो आपण बघूया. ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढे रांगोळी काढावी, पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचारे त्याची पूजा करावी आणि मनोभावे त्यांची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक त्याचं नाहीसं होतं, त्याचं राज्य जर गेलं असेल तर त्याचं परत मिळतं, त्याला राज्याची प्राप्ती होते, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्यांना जन्मवंध्या व त्या विधवा होतात. दारिद्र्य येतं, पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि या व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. देवा ब्राह्मणाच्या दारी गाईच्या गोठी आणि पिंपळाचे पारी ही कहाणी अशा पद्धतीने सुफळ संपूर्ण झाली आहे. तर ह्या कहाणीचं मध्ये आपल्याला एक असा बोध मिळतो की एखाद्या उत्तम मनोरथाच्या प्राप्तीसाठी कष्ट सोसून तपश्चर्या जर केली तर अंती ते मनोरथ जे आहे ते पूर्ण झाल्या वाचून राहत नाही. मात्र मनामध्ये तुमच्या दृढ निष्ठा पाहिजे आणि मनाला मोह पाडणाऱ्या कोणत्याही मोठ्या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतता कामा नये. किती मोठी मोह पाडणारी गोष्ट तुमच्या समोर आली तर त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून पडता कामा नाही, त्याच्याकडे डुंकूनही नाही पाहिला पाहिजे. असा तुमचा दृढ निश्चय पाहिजे. तेव्हा तुम्हाला भगवान शंकरासारखा पती मिळतो. जशी पार्वती मातेने हरितालिकेचं व्रत केलं, ज्या प्रकारे उपवास केला, ज्या प्रकारे कष्ट केले, ज्या निष्ठेने तिने हे व्रत केलं, तसं व्रत केल्यास आपल्याला सुद्धा फळाची प्राप्ती होणार हे नक्की आहे. म्हणून मनापासून निष्ठेने हरितालिकेचं व्रत हे केल्या गेला पाहिजे असं याच्यातून बोध होतो. ओम नमः शिवाय. जय गजानन माऊली.